के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काय धुळ्याचा रिसेंटली झालेला जो पोलीस भरतीचा पेपर आहे त्याचे इन डिटेल ॲनालिसिस करतो। याच्या अगोदरच्या पेपरला पण त्या धुळ्याच्या पेपरला जे काही आलं होतं ते संपूर्ण जे पाहिलं, त्याच्यानंतर जे काय मराठी आलं होतं ते संपूर्ण मराठी एका व्हिडिओमध्ये पाहिलं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी अंकगणितचे जे काही क्वेश्चन आले होते ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा की होणारच पोलीस कॉन्स्टेबल जे काय 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणासह उत्तरे असलेले हे आपलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। अत्यंत चांगलं दर्जेदार असं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीला जे काही सर्व काही विषय आहेत ते सर्वचे सर्व विषय या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं चालक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही सिम्बॉल्स आहेत हे देखील कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। शिवाय जे काही पोलीस शिपाई चालक भरती 2023 व 2021 ला जे काही जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्यातील सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वाहतुकीबद्दलचे नियम असतील ते मुद्देसूद पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत। शिवाय नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम 2019चा तो देखील या पुस्तकामध्ये अद्ययावत केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्या 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा एक विश्लेषण व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये असलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर जीके साठी विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज। याच्यामध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत 2024च्या त्या देखील इन्क्लूड केलेल्या आहेत। शिवाय आपलं संपूर्ण मराठी हे पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं एकत्रित केलेलं आहे। 1000 वाक्यप्रचार आणि 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेला आहे। समग्र अंकगणित म्हणून त्या ठिकाणी पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून देखील पुस्तक आहे आणि आपला या ठिकाणी जो काही धुळ्याचा पेपर आहे तो आपण त्या ठिकाणी डिस्कशनला घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यश अपयश असे काही गोष्ट नसते। शेवटी तुम्ही जर चांगले प्रयत्न केलेले असतील तर 100% तुम्हाला समाज ॲप्रिशिएट करत असतो। म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की ऑलिम्पिकमध्ये जिचं फायनलला निवड झाली होती विनेश फोगाट, हिचं काही ग्रॅममध्ये वजन जास्त भरलं आणि तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं। विद्यार्थी मित्रांनो, तरी देखील तिनं जी इमेज भारतीयांच्या मनामध्ये तयार केली त्या इमेजला कुणीच धक्का लावू शकत नाही। कारण एक महिला कुस्तीपटू म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एक महिला कुस्तीपटू ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत गेली होती। यदा कदाचित तिला जर चान्स भेटला असतात किंवा ती पात्र झाली असते, शरीरामध्ये शक्यतो काय होतं की पैलवानांमध्ये पाणी पिल्यानंतर वजन थोडं वाढतं आणि यदा कदाचित ते तिला मेंटेन झालं नसावं। त्यांचे काय शेवटी त्या लेवलला उच्च लेवलला प्रशिक्षक त्या ठिकाणी असतात, तरी देखील एक 100 ग्रॅमच्या आसपास वजन वाढलं आणि तिला डिस्क्वालिफाय त्या ठिकाणी करण्यात आलं। लक्षात घ्या की एखादी नॉर्मल चूक म्हणता येईल किंवा अनावधानात झालेली गोष्ट पण तुम्हाला तुमच्या सक्सेसपासून म्हणजे असा तोंडच्या घासापासून, जरी ती हारली असती तर ॲटलिस्ट सिल्वर भेटलंच असतं कारण फायनलला होती, आणि जिंकली असती तर गोल्ड मेडलच भेटलं असतं म्हणजे नो डाऊट। पण एक बारीक चूक पण म्हणजे त्या ठिकाणी तिने त्या दिवशी आदल्या रात्री यदा कदाचित डाएटवरती लक्ष दिलं नसेल किंवा व्हॉटेवर फायनल आहे म्हटल्यावरती थोडं प्रेशर राहिलं असेल, प्रेशर खाली पाणी घेतलं असेल, व्हॉटेवर जे काय झालं, परंतु जरी त्या ठिकाणी तिला गोल्ड मेडल नाही भेटलं तरी तिने ज्या पद्धतीने परफॉर्म केलं होतं तिनं भारतीयांची मान नक्कीच उंचावली। विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असंच की नेहमी स्पोर्ट्स स्पिरिट आपल्याकडे असलं पाहिजे की जिद्दीनं खेळता आलं पाहिजे। कारण तीच वुमेन काही दिवसापूर्वी एका आंदोलनाचा हिस्सा होती। आंदोलनातून डायरेक्टली ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत मजल मारणे हे विदाऊट कष्टाशिवाय जमत नाही। कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण कष्टाशिवाय तुम्हाला जमू शकत नाही। त्याच्यामुळं ज्याला वर्दी पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली ती नशा पाहिजे की मला या वर्षी पासच व्हायचं आहे, त्या जिद्दीनं त्याने झपाटलेला असला पाहिजे, बाकीचं त्याला काहीच दिसलं नाही पाहिजे, त्याला फोकस असं म्हणतात। तर
विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताचा पोर्शन आज या ठिकाणी घेणार आहे. गणित अत्यंतिक सोपं होतं, फार हार्ड लेवलला नव्हतं, त्याच्यामुळे सहजासहजी त्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडण्यासारखं गणित होतं, एवढं मी तुम्हाला सांगेल. म्हणजे 23, 24, 25 म्हणजे 25 पैकी 25 चांगला पोरगा असेल, त्याचं चांगलं कमांड असेल, त्याला 25 आउट ऑफ 25 देखील ह्या पेपरमध्ये भेटू शकतात. कारण सगळीच्या सगळी गणितं त्या ठिकाणी रिपिटेशनमध्ये विचारलेली आहेत, कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला विचारले आहेत. जिथं सिली मिस्टेक असेल तिथं ॲडव्हान्टेज जे पेपर काढणारे असतात ते सरसकट 1-1 मार्क देऊन टाकतातच. आता बघा 20 नंबरचा क्वेश्चन आहे. 0.1 0.000001 प्लस 0.0011 बरोबर किती? काय नाही, ही सगळी बेरीज करायची. आता बघा इथं पॉईंट नंतर किती, इथं 4 घर आहेत, 1 2 3 आणि 4. इथं पॉईंट आहे आणि पॉईंट नंतर किती घर आहेत, 1 2 3 आणि 4. म्हणजे ह्या 1 मध्ये हा 1 मिळवलाच जाणार. म्हणजे 1 आणि 1 किती झाले, 2 झाले. म्हणजे पॉईंट नंतर 4 घरं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 2 पाहिजे. बघा इथं पॉईंट नंतर 3च घर आहेत, ऑप्शन गेला. इथं पॉईंट नंतर 3च घर आहेत, ऑप्शन गेला. इथं पॉईंट नंतर 3च घर आहे, ऑप्शन गेला. आता बघा काय मी सांगितलं, ह्या 1 मध्ये 1 मिळणार, कारण पॉईंटच्या खाली पॉईंट मारल्यानंतर 4 घरं मांडावीच लागणार. म्हणजे 1 अधिक 1 किती झाले, 0.0111. 1 आणि 1 2, इथंच फक्त 2 आहे शेवट. ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. म्हणजे नसत्या नजरेनं गणितं सुटली पाहिजेत. आता तुम्हाला मी सोडवून दाखवतो काय करायचं. अशा वेळी बघा, अशा गणिताच्या वेळी पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घ्यायचा, एवढं डोक्यात ठेवायचं. 0 पॉईंट किती दिलाय, 0.1. ओके, मांडून घेतला. त्याच्यानंतर परत 0.30 त्याच्यानंतर परत 0.0011 आणि मग ह्यांची बेरीज करा. 1 अधिक 1 2, बघा सगळ्यांची बेरीज. 0 अधिक 1 1 1 1 0 0 हे किती झाले, 1 झाले. आणि 0शी 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं 0 0.0112 0.0112. आलं का उत्तर? सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, सहज सुटण्यासारखा होता. त्याच्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन काय विचारलंय, 1/3 अधिक x बरोबर 1/2, तर x ची किंमत किती? काही नाही, सरळ सरळ ज्याला बेसिक माहिती आहे. बेसिक काय की बाबा बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे गेलं की काय होत असतं, त्या ठिकाणी त्याचं उत्तर भेटत असतं. काय दिलंय तुम्हाला, 1/3 अधिक x बरोबर 1/2. आता मला सांगा, हे इकडं प्लस मध्ये नसतं, मध्ये प्लसचं चिन्ह असतं, इथं एक्स जाग्यावरती ठेवायचं. किंमत कशाची विचारली, एक्स ची विचारली. मग हा इकडं अधिक आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल, वजा होईल. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना नेहमी चिन्हामध्ये बदल होत असतो. म्हणजे एक्स बरोबर 1/2 वजा 1/3. बघा आलं, इथपर्यंत मांडलं. छेद ज्यावेळेस समान नसतो त्यावेळेस काय करायचं, नेहमी तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कसा करायचा, या दोघांचा गुणाकार म्हणजे छेदाछेदांचा गुणाकार. बघा छेदाछेदांचा गुणाकार केला मी, 2 गुणुले 3 मांडून घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याला गुणायचं, 3 एके 3, मधलं चिन्ह आहे असं. त्याच्यानंतर यानं याला गुणायचं, किती, बे एके बे. ओके, ही कशाची किंमत असणार, ही असणार x ची किंमत. ओके, मग करा गुणाकार. 3 वजा 2 1 राहिला आणि 3 2 6, 1/6 ही x ची किंमत असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अत्यंत सोप्पा त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. फक्त एवढं समजून घ्यायचं, मधलं चिन्ह, इथं जर प्लस चिन्ह असतं तर मी इथं प्लस दिलं असतं, इथं मायनस आहे म्हणून मी त्या ठिकाणी मायनस दिलं. ओके, छेद समान नव्हता म्हणून मी छेद समान करण्यासाठी काय केला, तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार कसा करायचा, सुरुवातीला छेदांचा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर ह्या छेदानं ह्या अंशाला, या छेदानं या अंशाला, मधलं चिन्ह आहे असं, आणि सोडवलं 1/6. अत्यंत सोप्या कॅटेगरीतला हा प्रश्न होता, सगळ्यांना यायला पाहिजे होता असा प्रश्न त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन, तुम्ही माझा पाठीमागचाच जो आता ठाण्याचा पेपर घेतलेला आहे, त्या ठाण्याच्या पेपरमध्ये पण मी ह्या आता जो काय 22 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलेलं आहे. बघा काय विचारले, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 आहे. किती, 324. 324 बघितल्यास लगेच डोक्यात यायला पाहिजे, 324 कोणाचा वर्ग आहे, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 100% वर्ग असायला पाहिजे. 324 कोणाचा वर्ग आहे, 18चा वर्ग आहे, म्हणजे 18 बाजू आली, तोंडीच आलं. तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा. चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती करा.
परिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची बेरीज 4 गुणिले 18, 18 चौक 72. ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे. पण आपण सोडवून बघू. बघा आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. कोणाचा? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले? 324. पलीकडे काय असणार आहे? बाजूचा वर्ग असणार आहे. काय असणार आहे? बाजूचा वर्ग असणार आहे. मला फक्त जर बाजू पाहिजे असेल तर काय करणार? याचं मी वर्गमूळ काढणार. म्हणजे वर्गमुळामध्ये 324 बरोबर बाजू मग बाजू किती येईल? 324 कोणाचं वर्गमूळ आहे? 18चं. म्हणजे 18 बरोबर बाजू. म्हणजे त्या चौरसाची बाजू किती आली? 18 आली. आता मला विचारलंय काय? त्या चौरसाची परिमिती किती? मग चौरसाची परिमिती बरोबर बघा, चौरसाची परिमिती. चौरस म्हणजे एक प्रकारचा काय असतो? चौकोनच असतो. 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू किंवा चारही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू. तारेचं कुंपणाचा क्वेश्चन मी मागच्याच मला वाटतं ठाण्याच्या पेपरला सांगितलंय, मला वाटतं नागपूरच्या पेपरला सांगितलंय. बरेचसे पेपर त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत. मीरा भाईंदर घेतलाय, ठाणे घेतलेला आहे, मुंबईचा 2021चा घेतलेला आहे, पुणे ग्रामीण 2023, पुणे आयुक्तालय 2023. बरेचसे पेपर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर व्हिजिट दिली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. रिसेंटली झालेले पेपर त्या ठिकाणी घेतलेले. बाजू आली म्हणजे 18, 4 गुणिले 18, 18 चौक 72. तोंडीच उत्तर काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. म्हणजे 2 क्वेश्चन ह्या ठिकाणी असे होते. बघा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मी तोंडी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ऑप्शन नंबर 1 ह्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता 23 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? कसला विचारलाय? लहान. तिथं हे करायचं. बघा खालीलपैकी लहान अपूर्णांक कुठला? 14/41, 14/42, 14/43, 14 हे. मी एक ऑब्झर्वेशन केलं तर मला सगळीकडे काय दिसतंय? अंश सारखा सारखा दिसतोय. बघा अंश सगळीकडे सारखा सारखा दिसतोय. जर अंश सगळीकडे सारखा असेल, बघा नीट विचार करा, जर अंश सगळीकडे सारखा असेल तर लहान संख्या येण्यासाठी जेवढा मोठा छेद तेवढं उत्तर कमी येईल. अप्लाय करून बघू. 8 8 8 आणि 8 लिहिलं. बघा 8 8 8 लिहिलं. 8/2 केलं, 8/4 केलं, 8/8 केलं. बघा 8/8 केलं आणि 8/16 केलं. आणि आता बघा सगळीकडे अंश सारखा आहे. पहिल्या ह्याचं उत्तर काय येईल? बघा पहिल्या ह्याचं उत्तर काय येईल? 2 चौक 8. पहिल्या ह्याचं उत्तर किती येईल? 4 येईल. बरं दुसऱ्या ह्याचं उत्तर किती येईल? 4 दुने 8. दुसऱ्या ह्याचं उत्तर 2 येईल. बघा दुसऱ्या ह्याचं 2 येईल. तिसऱ्या ह्याचं उत्तर काय येईल? 8 एके 8. आणि चौथ्या ह्याचं उत्तर काय येईल? 8 एके 8, 8 दुने 16, 1/2 म्हणजे 0.5. म्हणजे अर्धा म्हणजे 1/2 म्हणजे किती? 0.5. 1/2 किंवा 0.5. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का? ज्यावेळी छेद हा वाढत वाढत जातोय, अंश सारखा आहे, अंश सारखा आहे, परंतु माझा जर छेद वाढत 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 जर गेला तर ज्याचा छेद मोठा असणार, लक्षात घ्या, अंश सारखा असताना ज्याचा छेद मोठा असणार त्याचं उत्तर कमी येणार. एकदम एक बेसिक गणित आहे. ज्याचा छेद कमी असणार त्याचं उत्तर जास्त येणार. मला इथं लहान विचारले, मग मी चेक काय केलं? अंश तर सारखा आहे, मग मोठा छेद कोणाचा? इथं 41 आहे, 42 आहे, 43 आहे, 44 आहे. तोंडीच उत्तर आलं असतं. ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. लहान विचारलं, मोठा विचारलंय तर ऑप्शन नंबर 1 उत्तर आलं असतं. म्हणजे लक्षात येते का? मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. आपल्या पद्धतीने मांडून घ्यायचं. मागचं पण मला वाटतं एक सरासरीचं गणित मी असंच मला वाटतंय ठाण्याचं का मीरा भाईंदरचं मी तशा पद्धतीने समजून सांगितलेलं की सरासरीचं गणित कसं काढताय. पुढं इथं काय विचारलंय? टक्केवारी विचारली. हे पण उत्तर तोंडीच निघाय पाहिजे होतं. कसं? बघा 24चे 24% किती येतात? आता मला सांगा, आपण टक्के मांडत असताना कसे मांडतो? 24चे म्हटलं की गुणाकार. 24चे 24% कसं मांडतो? 24चे 100. 24चे 100. बघा हे 24 आहे असं मांडलं. त्याच्यानंतर चे म्हणजे काय? गुणाकार, गुणाकाराचं चिन्ह मांडलं.
आणि 24% कसं मांडतो? 24चे 100. मला सांगा 24चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे 576. आता 576 ऑप्शन असलेला बघा बरं कुठे? फक्त एकाच ठिकाणी 576 इथं दिसतंय. इथं 624 दिसतंय, ऑप्शन गेला. 552 ऑप्शन गेला. 6चा तर विषयच नाही. सरळ सरळ उत्तर ऑप्शन नंबर 2 उत्तर आलं असतं, तोंडीच आलं असतं. म्हणजे गुणाकार भागाकार करायची पण गरज नव्हती. सोडवून बघू. आता बघा 24 गुणिले 24 किती उत्तर झालं? 576. 576 भागिले हे किती? 100 भागिले 100. हे दोन घरानंतर हे 2 शून्य आहेत ना, म्हणजे उजव्या हातानं 2 घरानंतर दशांश चिन्ह, म्हणजे 5.76 उत्तर यायला पाहिजे होतं. 5.76 ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. येते का लक्षात? प्रश्न अत्यंतिक सोपे होते, प्रश्न अवघड नव्हते. सहजासहजी उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे होती. ओके, पुढे विचारले 25 नंबरचा क्वेश्चन. आठ 8324 गुणिले 321 किती येईल? बघा ह्या ठिकाणी गुणाकार करणं आवश्यक आहे. एकक स्थानी सगळीकडे 4 4 4 4 दिलाय, कारण सगळ्यांना माहिती आहे हे 1 न 4 ला गुणलं तर 4 एकक स्थानी यायला पाहिजे, असं उत्तर यायला पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे की ह्यांनी गुणाकार करावा. बघा 8321 गुणिले 8324 गुणिले 321. आता बघा हे असले गुणाकार यायला पाहिजे. 1 न वरील संख्येला गुणले तर संख्या काय येणार आहे? 30 येणार आहे. 8324. ओके, त्याच्यानंतर ह्या 2 न गुणायचं, नंतर 2 न गुणायचं, नंतर 3 न गुणायचं. आता ह्या 1 न गुणून झाल्यानंतर आता 2 न गुणायचं, तर ह्याच्या खाली काय करायचं? प्लसचं चिन्ह द्यायचं. प्लसचं चिन्ह द्यायचं. आता 2 न गुणा. बेचोक 8, बेदुने 4, बेत्रिक 6, बेआठी 16, बेआठी 16 झालं, मांडून झालं. आता 3 न गुणायचं. तिसरी संख्या आहे का नाही? हिथं शतक स्थानची संख्या आहे म्हणून हिथं 2 अधिक चिन्ह द्यायचे. किती? 2 अधिक दिले. पुढं परत ह्या 3 न गुणाचं. 3 चौक 12, हातचा आला 1. हिथं मांडू वाटलंस तर, सॉरी इथं 3 चौक 12, हातचा आला 1. 3 दुने 6 ने 1 7, 3 त्रिक 9, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची. ह्या सगळ्यांची जी काही बेरीज येईल ती त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग बघा उत्तर किती येईल? 4 अशी 4, 8 आणि 2 10, हातचा आला 1. 0 4 असं असलेलं कुठे आहे? इथं 0 4 आहे, इथं 0 4 आहे, इथं 0 4 नाही. ऑप्शन नंबर 2 गेला. त्याच्यानंतर 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि हिथं हातचा आलेला 8 आणि 2 10, हातचा आला हे बघा 8 आणि 2 10, हातचा आला 1. त्याच्यानंतर 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे इथं किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. इथं पण हातचा आला 1, म्हणजे 2 0 2 0 4 0 0 4. हे बघा 0 0 4 एकाच ठिकाणी. सगळी बेरीज करायची पण गरज नव्हती. ऑप्शन नंबर 1 उत्तर राहिलं असतं. आता तरी पण आपण करत बसू. 8 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 16 आणि 6 6 आणि 6 12, 22. हातच्या आले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 7 सॉरी 6 आणि 2 8, 9 आणि 8 17, हातचा आला 1. 4 आणि 2 6 आणि 2 अशी 2, 26 72 26 72 0 0 4. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्पा, फक्त तुम्हाला गुणाकार करता यायला पाहिजे. हा गुणाकार आता सगळ्यांना माहिती आहे. 1 असलं की तसं मांडायचं. दशक स्थानच्या ठिकाणी मांडत असेल तर हिथं अधिकचं 1 चिन्ह द्यायचं. ह्या सगळ्यांनी गुणून घ्यायचं, सगळं त्याच्या खाली मांडायचं. परत शतक स्थानच्या ठिकाणी मांडताना 2 अधिकची चिन्ह द्यायची, सगळं मांडून घ्यायचं. ही गुणाकाराची मेथड ज्याला येत असेल त्याला सहजासहजी उत्तर आलं असतं. शिवाय फक्त 4च घरांचा जरी बेरीज केली असती तरी 0 0 4 असलेलं फक्त हिथंच आहे. हिथं 0 0 4 नाही, ऑप्शन गेला. हिथं तर काय विषयच येत नाही. हिथं 0 0 4 नाही, ऑप्शन गेला. ह्याच्यावरून देखील ऑप्शन नंबर 1 सगळी बेरीज करायची तुम्हाला गरज नव्हती. ऑप्शन नंबर वरून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर आलं असतं. ओके, पुढे हं. 81 नंबर.
वर्गमुळामध्ये 81 प्लस वर्गमुळामध्ये 10 प्लस वर्गमुळामध्ये 9 ह्या सगळ्यांची बेरीज किती येईल? आता सरळ सरळ वर्गमुळामध्ये 81 म्हणजे किती असतात? 9, 9चा वर्ग आहे. हे वर्गमुळामध्ये 100 म्हणजे किती? 10चा वर्ग अधिक वर्गमुळामध्ये 9 म्हणजे किती? 3चा वर्ग असतो 9 अधिक वर्गमुळामध्ये 64 म्हणजे कितीचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. करा ह्यांची बेरीज सगळ्यांचे. 19 आणि 3 22, 22 आणि 8 30. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर राहील. ओके. 8 आणि 3 11, 11 आणि 9 20, 30 उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर राहील. अत्यंत सोप्या पद्धतीचे त्या ठिकाणी क्वेश्चन होते. पुढं 33 नंबरचा क्वेश्चन. एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहे. म्हणजे एका क्लासमध्ये किती विद्यार्थी? 40 विद्यार्थी. बर, 40 विद्यार्थ्यांच्या मागे 3 सुपरवायझर आहेत. ज्या ठिकाणी 40 विद्यार्थी असतील तिथं 3 सुपरवायझर आहेत. आपण पेपरला जातो, पेपरला गेल्यानंतर पेपरला बसल्यानंतर आपल्याला सुपरवायझर असतात. सगळ्यांना माहिती आहे की 20-25 विद्यार्थ्यांच्या मागे एक सुपरवायझर असं कन्सेप्ट असतो. पण या ठिकाणी कसं आहे की 40 विद्यार्थी आहेत आणि 40 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 3 सुपरवायझर आहेत. बर, एकूण 12 सुपरवायझर असल्या 12 सुपरवायझरांची त्या ठिकाणी जर नेमणूक केली असेल तर त्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी किती परीक्षेला बसले आहेत असं त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा, एक शालांत परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये 40 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे किती सुपरवायझर आहेत? बघा, इथं विद्यार्थी आणि इकडं सुपरवायझर. विद्यार्थी किती आहेत? 40. ज्यावेळेस 40 विद्यार्थी आहेत त्यावेळेस सुपरवायझर किती आहेत? 3. बर, मग त्यांनी काय विचारले? त्या ठिकाणी 12 सुपरवायझर झाले तर विद्यार्थी किती होतील? मला सांगा, ह्याचे किती पट झाले? वो 3 चोक 12 केले. 3 ला 4 न गुणलं की 12 उत्तर आलं. म्हणजे 100% ह्याला पण काय करावं लागेल? 4 न गुणावं लागेल. 40 गुणिले 4 उत्तर येईल 160 विद्यार्थी त्या ठिकाणी होते. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. फक्त एवढं कळलं असतं ना की बाबा सुपरवायझर 4 पट झाले म्हणजे विद्यार्थी पण 4 पटच होणार. संपला विषय. पुढचा क्वेश्चन. चौतीस नंबरचा क्वेश्चन. सुरेशने एक संख्या मनात धरली. बर, त्यात 10 मिळवले. बर, आलेल्या बेरजेस 2 ने भागले. बघा, त्यामध्ये किती मिळवले? 10 मिळवले. आलेल्या बेरजेला 2 ने भागले. उत्तर किती आलं? उत्तर आले 18. तर ती संख्या कोणती? काय केले? सुरेशने एक संख्या मनात धरली. मनात धरल्यानंतर त्याच्यामध्ये 10 मिळवले. बघा, बर, सुरेशनं मनात धरलेली संख्या, बघा, मनात धरलेली संख्या x मानू. काय मानायची? x मानायची. सुरेशनं मनात धरलेली संख्या x मांडली. बर, काय म्हणतंय तसं पहिल्या वाक्यापासून वाचत द्या. सुरेशनं एक संख्या मनात धरली. कुठली संख्या मनात धरली? x. बर, त्यामध्ये किती मिळवले? 10 मिळवले अधिक 10. बर, आलेल्या बेरजेला ह्यांची बेरीज केली. आलेल्या बेरजेला 2 न भागले. ह्या सगळ्याला किती न भागलं? 2 न भागलं. तर उत्तर किती येते? 18 येते. तर उत्तर किती आले? 18 आले. तर उत्तर 18 आले. तर ती संख्या कोणती? करा गुणाकार भागाकार. गुणाकार भागाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे इकडे भागिलेत, इकडे गेल्यावरती गुणवले म्हणजे x अधिक 10 बरोबर 18 गुणुले 2. 18 गुणुले 2. मग x अधिक 10 बरोबर 18 दुनी किती झाले? 36. बर, पुढं आता हे इथं प्लस आहेत, इकडे गेल्यावरती काय होतील? वजा होतील. म्हणजे x बरोबर
36 वजा 10, x बरोबर 36 वजा 10 म्हणजे x बरोबर 26. म्हणजे सुरेशनं मनात धरलेली संख्या कुठली असणार आहे? 26 असणार आहे. मग बघा त्या ठिकाणी ऑप्शन उत्तर आहे का? हे बघा ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर राहील. किंवा हीच आपण एक अजून वेगळ्या मेथडनं कसं सोडवू शकतो बघा, तुम्हाला ती पण मेथड मी सांगतो. काय करायचं, ही तर तुमच्या लक्षात आले. एक्स धरली, एक्स मध्ये 10 मिळवले, भागिले 2 केले, पलीकडे 18 म्हणले. सोपा प्रश्न होता, उत्तर यायला पाहिजे होतं अशा स्वरूपाचा. परंतु आता ह्याला दुसऱ्या मेथडनं सांगतो. दुसरी मेथड कशी की सगळ्या क्रिया उलट्या करत राहायच्या. बघा उलट्या म्हणजे कशा करत राहायच्या बघा. काय विचारले, सुरेशने एक संख्या मनात धरली, त्याच्यामध्ये 10 मिळवले, त्याच्यानंतर बेरीज केली, त्याला भागिले 2 केलं, त्याने उत्तर किती भेटलं? 18. आपल्याला माहिती आहे सगळं उलट वाचत राहायचं अशा प्रॉब्लेम मध्ये. बघा उत्तर किती आले? 18. उत्तर 18 आले. उत्तर 18 आले की उत्तर जे उत्तर दिले म्हणजे अशा टाईपचं प्रॉब्लेम अजून कसं सोप्या पद्धतीने सोडवता येईल ते परत सांगतोय. ज्याला एक्सचं जमत नाही त्यांच्यासाठी चालेल. उत्तर किती आले? 18. उत्तर मांडून घ्यायचं, सुरुवातीला उत्तर मांडून घ्यायचं. बर, जी क्रिया सांगितली असेल त्याच्या बरोबर उलट करायचं. म्हणजे भागिले दिला असेल गुणाकार करायचा, बेरीज दिली असेल वजाबाकी करायची, वजाबाकी दिली असेल बेरीज करायची, गुणाकार दिला असेल भागाकार करायचा. असं उलट करत यायचं, ती क्रिया उलटी करत यायची. म्हणजे आता बघा, पण गुणाकार दिला आणि बेरीज करायचे नाही. गुणाकार भागाकार एकमेकांना अपोजिट असतात, बेरीज वजाबाकी एकमेकांना अपोजिट असतात. एवढं लक्षात ठेवायचं, नाही तर उलट पालट करतात काय पण. आता इथं काय म्हटलंय तुम्हाला, मी काय सांगितलं त्याची उलटी क्रिया करायची. 2 ने भागले, मग तुम्ही काय करणार? भागण्याच्या ऐवजी उत्तराला 2 न गुणणार. 18 दुनी किती झाले? 36. 18 दुनी झाले 36. व त्याच्या एक संख्या मनात धरली व तिच्यामध्ये 10 मिळवले. 10 मिळवले म्हणजे काय असतं? बेरीज. मग तुम्हाला मी काय सांगितलंय त्याच्या उलट करायचं. 36 वजा 10 उत्तर किती? 26. आलं का? सहजासहजी उत्तर आलं 26. म्हणजे जे उत्तर दिलं असेल ते सुरुवातीला मांडून घ्यायचं. मांडून घेतलं 18. त्याच्यानंतर ते काय म्हटले? 2 ने त्याला भागलं. मी काय सांगितलं? उलट सोडवत जायचं, म्हणजे उलटा वाचत जायचा. 18 उत्तर आले, उत्तर लिहिलं. बरं, 2 ने भागले, त्याची उलटी क्रिया करायची. म्हणजे काय करणार? 2 न गुणणार. 18 दुने 36 झालं. बरं, व आलेल्या बेरजेस 10 मिळवले. 10 मिळवले होते की नाही? 10 वजा करायचे. 36 वजा 10 उत्तर ती संख्या कुठली असेल? 26 त्या ठिकाणी असेल. तुम्ही पर्यावरून पण त्या ठिकाणी जाऊ शकता. ऑप्शन वरून जरी गेला असता तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. ओके, पुढचा प्रश्न. पंधरा पूर्णांक 9/6 भागिले 2.5/3 बरोबर किती येईल? बघा ह्या प्रश्नामध्ये तिथं चालू एक्झाम असताना इथं बघा गोल केलंय, ज्यांनी कोणी क्वेश्चन पेपर पाठवलं ते. या प्रश्नामध्ये त्यांनी एक्झामिनरनं चालू पेपर असताना सांगितलं होतं की सगळ्या ऑप्शनला भागिले छेद 2 असं लिहा. छेद 2 असं लिहा. म्हणजे हे झालं असतं 11/2, 9/2, 13/2 आणि 8/2. बरं, एकदम साधं सोपं विचारलेलं आहे. बघा काय विचारले? 15.9/6 भागिले 2.5/3. 2.5/3 काय करणार अशा वेळी? असं तर करता येत नाही, म्हणजे ह्याचा पूर्णांक करून घ्यायचा. कसा? या छेदानं याला गुणायचं, या छेदानं ह्याला गुणायचं. किती झाले? 15/90 आणि हा अंश याच्यामध्ये मिळवायचा. बघा यानं गुणायचं, छेदानं ह्याला गुणायचं, आलेल्या गुणाकारामध्ये वरचा अंश मिळवायचा. म्हणजे किती होणार? 15/90. बघा 15 × 6 अधिक 9 भागिले 6 असं त्याचा पूर्णांक होणार. भागिले इथं पण तसंच होणार. ह्या 3 ने ह्या 2 ला गुणणार आणि हे 2 जो काही गुणाकार येईल ते त्याच्यामध्ये मिळवणार. म्हणजे कसं? 2 × 3 अधिक 5 भागिले 3.
भागिले 3. एवढं कळलं की झालं, उत्तर झालं. मग आता बघा सोडू. 15×90 15×90 अधिक 9 भागिले 6 भागिले 6 अधिक 5 भागिले 3 मग आता बघा सोडवू ते. 90 अधिक 9 99/6 99/6 भागिले 6 आणि 5 11/3 भागिले म्हणजेच काय असतं, उलटून गुणिले. बघा भागिले म्हणजेच उलटून गुणिले असतं, उलटून गुणाकार असतो. मग आता बघा इथे किती आहे, 99/6 इथं भागिले का नाही, त्याच्याऐवजी गुणाकार केला. आणि ह्याचं काय करणार, खाली मुंडी वर पाय करणार, खाली मुंडी वर पाय म्हणजे हिथं काय करणार, ही मुंडी खाली घालणार म्हणजे छेद काय लिहिणार, 11 लिहिणार आणि वरचा अंश वरती लिहिणार, इथं 3 लिहिणार. ओके झालं. हे छेद होता त्याला अंश केला, अंशाला छेद केला, झालं. आता 11च्या पाड्यामध्ये बसतोय. 11 एके 11, 11 9 99, 3 एके 3, 3 2 6 म्हणजे किती आलं, 9/2. 9/2 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर कुठं गेला, 9/2 त्या ठिकाणी उत्तर आलं आपलं. हां हे बघा ऑप्शन नंबर 2 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, सोप्या कॅटेगरीतले प्रश्न होते, फार काय अवघड असे प्रश्न कुठलेच नव्हते. ॲज इट इज 36 नंबरचा पण प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा 36 नंबरचा काय विचारलेलं आहे, बघा 36 नंबरचा प्रश्न, 3/5 गुणिले 4/10 भागिले 2/6 बरोबर किती. सगळं मांडून घ्यायचं, सेम मगाच्या सारखंच आहे, काही त्याच्यामध्ये फरक नाही. 3/5 गुणिले 4/10 भागिले 2/6 आता बघा तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं. जस्ट आपण इथं आता वाक्य पण लिहिलेले, 3/5 गुणिले 4/10 गुणिले ह्याची काय करणार, खाली मुंडी वरती पाय म्हणजे हा 6 वरती जाणार आणि हा 2 छेदामध्ये येणार म्हणजे काय होणार, 6/2. आता करा गुणाकार भागाकार. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4. त्याच्यानंतर अजून कशाला भाग जातोय का, हां इथं जातोय बघा 2. बे 3 6, बे 5 10, बे 5 10 झालं. मला वाटतं ह्याच्या पलीकडे जाणारच नाही. मग 3 2 3 3 9, 9 2 18, 18/25, 18/25 आहे का, 18/25 नाही, 18/25. मग त्यांनी काय केलंय, पॉइंट मध्ये दिले. मग हे 18/25 सोडवायचं कसं, बघा भागतोय कोण, 25, कोणाला भागतोय, 18ला. बघा इथे सगळे पॉइंट मध्ये उत्तरं दिलेत का नाही, त्याच्यावरून आपल्या लक्षात यायचं, एक पॉइंट घेतला की इथं एक शून्य वाढवायचं. काय मी केलं, 0 पॉइंट इथं पॉइंट घेतला, पॉइंट घेतल्याबरोबर आतमध्ये एक शून्य वाढवलं. सुरुवातीला 18च होता, 18/25चं उत्तर आपल्याला काढायचंय. मी काय केलं, कंसामध्ये 18 भागिले 25 लिहिलं. त्याच्यानंतर काय केलं, 18ला 25 न भाग जातोय का, जात नाही, 18 लहान आहे म्हणून काय केलं, ह्याच्यावरती एक शून्य घेतला. शून्य गेला की म्हणजे इथं पॉईंट दिला की इकडे एक शून्य वाढवायचा. आता मला सुटते बघा, 25चा पाडा सगळ्यांना माहिती आहे, 25 8 200, 25 7
25×7 175, 25×7 175 म्हणजे 0.7 उत्तर यायला पाहिजे. इथं 0.82 ऑप्शन गेला, इथं 0.90 ऑप्शन गेला, इथं 0.6 ऑप्शन गेला, 0.72 ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे फार सगळं सोडवण्याची पण तुम्हाला आवश्यकता नव्हती. बरं ठीक आहे, सोडवू आपण. आता 0तनं 5 गेला, 5 राहिले. 8तनं 7 गेला, 8 सॉरी इकडे हातचा 1 गेला होता, इथं उरले 7. 7तनं 7 गेला, 0 राहिला. आता वरून एक परत 0 घेतला, 0 घेतल्यानंतर 25 दुने 50, 25 दुने 50, 50ला 50 गेले, खाली बाकी उरली 0. अशा पद्धतीने 0.72 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. त्याने सेम तसा नसते गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारलेलं होतं. बघा 27×7 भागिले 9 अधिक 6 वजा 2 बरोबर किती येईल? सगळं मांडून घ्यायचं. 27×7 भागिले 9 अधिक 6 वजा 2. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले असतं. म्हणजे कसं मांडणार आपण, 27×7 भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं, गुणिले 1/9, गुणिले 1/9 अधिक 6 वजा 2. सगळं सोडवायचं, एकदम सोपं आहे. आता बघा इथे सगळं गुणाकाराचं चिन्ह आहे. सुरुवातीला आपण नेहमी गुणाकार सोडवतो. 9 एके 9, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. परत ह्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती येईल, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 अधिक 6 वजा 2. बरं ह्या दोघांची बेरीज किती येणार, 27 येणार. 21 अधिक 6 27 वजा 2 उत्तर यायला पाहिजे 25, उत्तर यायला पाहिजे 25. ऑप्शन नंबर 4 त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी एकदम सोप्या कॅटेगरीतले प्रश्न आहेत. काय म्हणजे त्याच्यामध्ये विशेष असा विश्लेषणात्मक असं काही पार्टच नाही. हा बाकी प्रश्न एक्सप्लेन करण्यासारखा आहे 38 नंबरचा. काय विचारले, 5832 चे घनमूळ काढा. म्हणजे घनमुळामध्ये 5832 घनमुळामध्ये 5832 ह्याचा घनमूळ काढायचं. ह्याचं काय विचारले, घनमूळ काढा. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ठराविक घन आपण बघू. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा किती, 8 8 64, 8 चौक लक्षात नाही, 512, 9 चा 729 आणि 10 चा 100. आता फक्त ह्याचे एकक स्थान बघायचे. बघा एकक स्थान बघायचे. इथे एकक स्थान एकच असणार, इथे एकक स्थान 8च असणार, इथे एकक स्थान 7 आहे, इथे एकक स्थान 4 आहे, इथे एकक स्थान 5 आहे, इथे एकक स्थान 6 आहे, इथे एकक स्थान 3 आहे, इथे एकक स्थान 2 आहे, इथे एकक स्थान 9 आहे. एका मेथडनं फक्त तुम्हाला सिंपल पद्धतीनं त्या ठिकाणी घन कसा काढायचा लक्षात ठेवतो. आता बघा 2 आणि 8च्या संदर्भात लक्षात ठेवा, एकक स्थानी जर 2 आला तर उत्तरामध्ये 8 पाहिजे. बघा एकक स्थानी, ही एकक स्थानाबद्दल सांगतोय आम्ही. एकक स्थान जर 2 आलं तर उत्तरामध्ये 8 पाहिजे आणि 8 आलं तर 2 पाहिजे. इथं बघा एकक स्थानी म्हणजे 2 चा घन किती, 8. म्हणजे घनमूळ काढत असताना एकक स्थानी जर 2 आलं, इथं बघा 8 आलं तर इथं 2 आहे. येते का, म्हणजे व्हाईस वर्सा आहे.
2 आलं तर 8 पाहिजे, 8 आलं तर 2 पाहिजे. सेम 3चं पण तसंच आहे बघा. 3 जर एकक स्थानी आलं तर उत्तरामध्ये 7 पाहिजे. एकक स्थानी 3 आला तर उत्तरामध्ये 7 पाहिजे. एकक स्थानी 7 आला तर उत्तरामध्ये 3 पाहिजे. दिसतंय का? म्हणजे हे जर घनपाठ असतील तर ह्या संख्या एकक स्थानी यायला पाहिजे. आपल्याला ह्याच्यामधलीच एक संख्या उचलली आणि ती हित दिली. मला सांगा, जर एकक स्थानी 2 येत असेल बघा, एकक स्थानी 2 येत असेल तर ह्याच्यातल्या कशामध्ये एकक स्थानी 2 आहे? तर 8च्या ठिकाणी 2 आहे. तुम्हाला मी इथं लॉजिक काय सांगितलं? 2 आलं तर 8 घ्यायचं, 8 आलं तर 2 घ्यायचं. 3 आलं तर 7 घ्यायचं, 7 आलं तर 2 घ्यायचं. म्हणजे व्हाईस वर्सा आहे. 3 आलं तर 7 घ्यायचं, 7 आलं तर 3 घ्यायचं. 2 आलं तर 8 घ्यायचं, 8 आलं तर 2 घ्यायचं. बाकीच्या सगळ्यांचं आहे तसंच त्याच संख्या रिपीट करायच्या. 1 आलं तर 1 घेणार, 4 आलं तर 4 घेणार, 5 आलं तर 5 घेणार, 6 आलं तर 7 घेणार, 9 आलं तर 9 घेणार. आलं का लक्षात? बाकीच्या संख्यामध्ये तीच संख्या एकक स्थानी आली तर तीच संख्या घ्यायची. बघा परत एकदा सांगतो. 1 आलं तर 1च घेणार, 4 आली तर एकक स्थानी 4च आलाय, 5 आली तर एकक स्थानी 5च आलाय, 6 आली तर एकक स्थानी 6च आलाय, 9 आले तर एकक स्थानी 9च आलाय. म्हणजे बाकीच्या ह्या 2 संख्या सोडून बाकीच्यांचं 1 आलं एकक स्थानी 1 घ्यायचं, 2 आणि 3 वगळून 4 आलं तर 4च घ्यायचं, 5 आले तर 5च घ्यायचं, 6 आले तर 6च घ्यायचं आणि 9 आले तर 9च घ्यायचं. संपला विषय. बाकीचं सगळ्या 7 आणि 8 तर ऑलरेडी सांगितले. मग आता मला सांगा, इथं एकक स्थानी किती दिसते? 2 दिसतंय. जर एकक स्थानी 2 दिसत असेल तर उत्तरामध्ये काय पाहिजे? 8 पाहिजे. घनमूळ काढताना 8 पाहिजे. माघारी येऊ. इथं बघू, आपल्याला उत्तरामध्ये 8 पाहिजे. इथं 8 आहे बघा, इथं 8 आहे 18. इथं 1 आहे, ऑप्शन गेला. इथं 2 आहे, ऑप्शन गेला. इथं एकक स्थानी 6 आहे, ऑप्शन गेला. सरळ सरळ हे 18चं घनमूळ आहे. सरळ सरळ हे 18चं घनमूळ आहे. अजून एक गोष्ट की घन वगैरे पाठ करत बसायचं नाही. आता एकदा आपल्याला हे कळलं की बाबा एकक स्थानी काय येणार, ह्या 2 वरून कळलं की एकक स्थानी किती येणार आहे? 8 येणार आहे. बघा, या 2 वरून कळलं की एकक स्थानी 8 येणार आहे. आता काय करायचं पुढं? हे घनमूळ काढतोय का नाही, मग हिकडून 3 संख्या सोडून द्यायच्या. बघा, पहिली, दुसरी आणि तिसरी. बघा, डाव्या साईडून ह्या 3 संख्या सोडून दिल्या. उरलं किती? 5 उरले. आता हा 5 बघायचा कोणाचा जवळचा घन आहे. बघा, 5च्या पेक्षा म्हणजे लहान घन बघायचा. या संख्येपेक्षा म्हणजे कुठली का संख्या आहे ना इथं, त्याच्यापेक्षा लहान घनमूळ बघायचं. काय बघायचं? लहान घनमूळ. मग आता मला सांगा, आपण इकडे येऊ. हे घन आहेत आणि ही सगळी काय आहेत? घनमूळ आहेत. मग आता बघा, हे 1चा घन 1, 2चा घन 8. बघा, 2चा घन 8. पण मला सांगा, ह्या 8च्या घनापेक्षा, ह्या 8 पेक्षा हे 5 कसे आहेत? लहान आहेत. आणि आपल्याला 5 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे 2चा विषय संपला. म्हणजे उत्तर एकच येणार. म्हणजे कळलं का? लक्षात येते का? परत एकदा सांगतो. ह्या 5 पेक्षा आपल्याला काय पाहिजे? लहान घन पाहिजे. 5 पेक्षा लहान घन. मग आपल्याला माहिती आहे आपल्याकडे घनात 2च संख्या आहेत आता, 1 आणि 8. 1 आणि 8. 8 तर ह्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याचा विषय संपला. मग आता 1चा घन 1 आहे. 1चा घन 1 आहे म्हणजे 100% 5 पेक्षा लहान असलेली संख्या कोणती? 1 आहे. ती 1 ह्याच्यावरती मांडायची म्हणजे 18 तुमचं उत्तर असणार. 18 तुमचं उत्तर असणार. आता जर बघा, इथं जर मला अशी संख्या दिली असते, किती? मला सपोज 9 दिली असतील. 9 इथं 9 दिली असतील. 9 जर दिली असतील, विचारलं असतं की ह्याचं घनमूळ काढा. आता ह्या 2 वरून तर हे 8 आलं माझं. मग आता मला विचार कोणाचा करायचा आहे? 9चा करायचा आहे. मला काय करायचं? ह्या 9च्या पेक्षा लहान असलेली घनसंख्या शोधायची. 9 पेक्षा लहान असलेली घनसंख्या शोधायची आहे. मग 9 पेक्षा लहान असलेली घनसंख्या जवळची कुठली आहे? 8 आणि 1 आहे. बघा, 9 पेक्षा लहान असलेले 8 आणि 1 आहे. मग जवळची कुठली लहान आहे? 8. मग ह्या 8 कोणाचा घन आहे? 2चा आहे. म्हणजे 100% या संख्येचा घन आहे 28. 28चा घन आहे 9, 8,
3 आणि 2, 9, 8, 3 आणि 2. तुम्ही गुणाकार वगैरे करून बघा, तुम्हाला उत्तर तेच भेटेल. कळलं का? घनमूळ म्हणजे काही सेकंदामध्ये तुम्ही वाटलंच तर प्रॅक्टिस ह्या वेगवेगळ्या गणितांची करा. मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाटलंच तर पॉज करून बघा. घन तुमचे एवढे जरी पाठ असतील तरी तुम्ही त्या पद्धतीनं कुठल्याही संख्येचं फक्त लक्षात ठेवायचं, 3 संख्या काटा मारायच्या, त्याच्या एकक स्थानावरून. शक्यतो तुम्हाला फार जास्त हार्ड लेवलला त्या ठिकाणी ते नेणार नाहीत, हार्ड लेवलला नेणार नाहीत. ह्या एकक स्थानावरून 2 असलं एकक स्थानी तर उत्तर 100% उत्तरामध्ये 8 पाहिजे एकक स्थानी. हिथं एकक स्थानी 8 जर आलं तर उत्तरामध्ये 2 पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठं? एकक स्थानी. जर क्वेश्चन मध्ये 3 दिलंय बघा, क्वेश्चन मध्ये 3 दिले एकक स्थानी तर 100% उत्तरामध्ये 7 पाहिजे, पण कुठं? एकक स्थानीच पाहिजे. जर एकक स्थानी प्रश्नामध्ये 7 असेल तर उत्तराच्या एकक स्थानी 3 पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि बाकीच्या संख्यांचं तर त्याच संख्या येतात. 1चं 1च येणार, 4चं 4च येणार, 5चं 5च येणार, 6चं 6च येणार, 9चं 9च येणार. ह्याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. ओके ओके. पुढचा क्वेश्चन 39 नंबरचा. हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे. विचारते 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य? लक्षात ठेवायचं 1 कोटी बघा, 1 कोटी म्हणजे 1 कोटी म्हणजे 1 वरती 7 शून्य. किती? 7 शून्य. मग इथं 7 उत्तरामध्ये दिसतंय का? 11 पुढच्या संख्या दिसतात, म्हणजे 100% त्यांनी फसवलेलं नाही. मग ज्यावेळेस 1 कोटी असतं त्यावेळेस किती शून्य असतात? 1 कोटी असतात म्हणजे 1 वरती 7 शून्य असतात. इथं किती कोटी दिलेत? 500 कोटी दिलेत. मग जर 5 कोटी विचारलं असतं तर उत्तर 7 शून्य आलं असतं. 5 कोटी विचारलं असतं तर उत्तर 7 शून्य आलं असतं. इथं किती शून्य, किती विचारलेत? 500 कोटी विचारलेत. मग हे 7 शून्य अधिक हा 1 शून्य अधिक हा 1 शून्य म्हणजे 7 अधिक 2 किती झाले? 9. म्हणजे 500 कोटीवरती किती शून्य येतील? 9 शून्य येतील. आणि ज्याला ते जमणार नाही सरळ सरळ सगळे शून्य टाकायचे. बघा 500 लिहिले ॲज इट इज आणि शून्य टाकत यायचे. ह्याला कॉमा द्यायचा. 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा 7. ज्याला तेही माहिती नसतं किती शून्यांचा किती कोटी हे जर कळत नसतं ना, सरळ सरळ शून्य अंदाजे देत राहायचं आणि शून्य वाढवत राहायचं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी झालं. आणि शतकोटी, शत म्हणजे 5 झाले 500 कोटी. मग मोजायचे शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 शून्य म्हणजे ऑप्शन नंबर 4 ते त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. त्याच्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन. सोपे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेले होते. फार हार्ड लेवलला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले नव्हते. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? कुठली? विषय कुठं आहे? क्रमवार संख्या. 2 क्रमवार संख्या, त्याच्यातली एक मोठी संख्या. 2 क्रमवार संख्या असणार शेजारच्या. सपोज 2 आणि 3 ह्या कशा आहेत? क्रमवार संख्या आहेत. त्यातली मोठी संख्या कोणती मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर काय सांगताल? 3 सांगताल. बरोबर का नाही? 2 आणि 3 ह्या क्रमवार संख्या आहेत. त्याच्या पुढे क्रमवार संख्या काय येईल? 4 येईल. मग 3 आणि 4 मधली मोठी संख्या कुठली येणार? 4 येणार. तसं काय दिलेलं आहे त्यांनी की 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार त्या ठिकाणी दिलेला आहे 552. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? मोठी संख्या ऑप्शन मध्ये दिली का नाही? 100% दिलेली. म्हणजे मोठी संख्या जर दिली असेल तर 24च्या अगोदरची क्रमवार संख्या कुठली असणार आहे? 23 असणार आहे. 23 आणि 24 ह्या क्रमवार असणार आहे. 24 त्यातली मोठी असेल. 23 मध्ये अगोदर कुठली येणार आहे? 22 येणार आहे. कारण 23 कशी असणार आहे? मोठी असणार आहे. कारण मला मोठ्या संख्या ऑप्शन मध्ये दिल्यात. लक्षात घ्या, मोठी संख्या मला उत्तर मध्ये दिलं. इथे जर 18 मोठी संख्या असेल तर छोटी संख्या कुठली असेल? त्याच्या अगोदरची 17. इथे जर 19 असेल मोठी संख्या तर त्याच्या अगोदरची छोटी संख्या कुठली असणार आहे? 18 असणार आहे. आता करा गुणाकार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 18चा वर्ग किती आहे? 324. म्हणजे 18 गुणिले 18 केलं तर उत्तर किती येईल? 324 येईल. मग 17 गुणिले 18 केलं उत्तर तसंच राहील ना, 500च्या घरात येईल का? गुणाकार करत बसायचा नाही, ऑप्शन गेला.
18 गुणिले 18 केल्या 324 येईल. मग 18 गुणिले 19 केल्या ह्याच्यात अजून 20-30 न वाढ होईल. ऑप्शन गेला. 500 तर उत्तर येणार नाही. मग ह्या दोन मध्ये उत्तरं राहिली. ओके, मग पहिला ऑप्शन आपण चेक करू. किती? 23 गुणिले 24. 23 गुणिले 24. 24चा पाठ असला तर ठीक, नाहीतर मगाच्या सारखा गुणाकार करायचा. सुरुवातीला 4 न गुणायचं. 4 त्रिक 12. बघा 4 त्रिक 12. हातचाला 1. 4 दुने 8 आणि 1 9. त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं. 3 दुने 6. 2 दुने 4. करा बेरीज. 2 अशी 2. 9 6 15. हातचाला 1. 4 आणि 1 5. 552 आलं उत्तर. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे तर फसगत अशी करायची नव्हती. नीट बघा. ऑप्शन त्यांनी काय दिलेत? ऑप्शन दिलेत मोठी संख्या. ऑप्शन दिले मोठी संख्या. मोठी संख्या जर ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले असतील, मोठी संख्या जर ऑप्शन दिलेली असतील तर उगच ह्याच्या पुढची संख्या घ्यायची नाही. 24च्या पुढे 25 क्रमागत, 23च्या पुढे 24 असं घ्यायचं नाही. तसं घेतलं असतं तर उत्तर चुकलं असतं. लक्षात घ्या. त्यांनी आपल्याला उत्तर ऑलरेडी ऑप्शनमध्ये मोठी संख्या दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच्या लहान संख्येनं त्याला गुणून उत्तर काढायचं होतं. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ओके, पुढं 41 नंबरचा प्रश्न. असले प्रश्न तर मी तोंडीच सांगितले तुम्हाला. बघा 600चे 18.5% म्हणजे किती? बघा 600चे 18.5%. तुम्ही तोंडी उत्तर काढावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी कसं सांगितलेले, एक शून्य झाकला की 10%, अजून एक शून्य झाकला तर 1%. बघा एक शून्य झाकला तर उत्तर किती आलं? 10% म्हणजे आलं 60. 10% म्हणजे आलं 60. अजून एक शून्य झाकला म्हणजे 1% येणार. उत्तर किती येणार? 6. बघा आपल्याला 18 बसवायचे. 18 म्हणजे किती असणार? 10 आणि 8. मग 10% म्हणजे किती आहे? 60 आहे. 1% म्हणजे किती आहे? 1% म्हणजे आहे 6. 2 शून्य दाखल्यानंतर 6 होतात. मग ह्याला 6 ने गुणलं किती झालं? 8 × 48. 6 8 48. ह्यांची बेरीज केली किती उत्तर येते? 108. 108. मग 108. 1% म्हणजे किती आहे? 6 आहे. म्हणजे अर्धा 0.5 वरती लावले ना, 18.5 म्हणजे वरती अर्धा आहे. अर्धा म्हणजे ह्याच्या निम्म किती? 3. ह्याच्यामध्ये 3 मिळवले. 108 अधिक 3 111 उत्तर असणार आहे. समजलं का? समजलं का? जर नसेल समजलं तर आपलं रेग्युलर ट्रॅडिशनल पद्धतीनं तुम्ही जसं करत असाल त्या पद्धतीनं तुम्ही करा. कसं? 600चे किती विचारले? 18.5%. चे म्हटलं की गुणाकार, 18.5% म्हटलं की भागिले 100. भागिले 100. बघा ह्याचा सरळ सरळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं गुणाकार करा. 0ला 0 गेले, 0ला 0 गेले म्हणजे 18.5 गुणिले 6. 6 पंचे 30. हातचे आले 3. 8 × 48. 48 आणि 3 8 × 48. 48 आणि 3 51. हातचा आला 5. 6 × 6 = 5 11. आणि एका घरानंतर पॉईंट दशांश चिन्ह 111 त्याचं उत्तर असणार आहे. मी ज्या मेथडनं सांगितलं ते बघा. 600 दिलं होतं. बघा एक शून्य झाकला म्हणजे 10% आले. 10% म्हणजे किती? 60. अजून एक शून्य झाकला त्यांनी किती भेटणार? 1% भेटणार म्हणजे किती? 6. ओके, मला काढायचे किती? 18%. त्याच्यामध्ये 10 तर 60 भेटले. 18 म्हणजे 1 न 8 ला गुणलं, 1 गुणिले 8 केलं तर मला 8% भेटेल. मग 10 अधिक 8 केले की 18. 18 करण्यासाठी मला काय करावं लागेल? 10 अधिक 8 18 झाले. SSCGLचे पोरं असेच बँकेचे असं सोडवतात ह्या मेथडनं. त्याने फास्ट तोंडीच कॅल्क्युलेशन होतं. 8 झाले. मग 60 अधिक 8 × 48. 60 आणि 48. 60 आणि 40 100 आणि वरचे 8 108 झाले. आणि हा 1% म्हणजे जर 6 असेल तर अर्धा टक्का म्हणजे किती? 3. 108 अधिक 3 111. तोंडीच उत्तर त्या ठिकाणी त्या पोरांनी काढलं असतं. ओके, 111 सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. त्याच्यानंतरचा खालचा क्वेश्चन तो देखील वारंवार क्वेश्चन घेतलेला आहे. 42 नंबरचा. एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात तर तेच काम 8 माणसं किती दिवसात करतील? एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा घेतलेला आपण. MDH बरोबर MDH
माणसं दिवस आणि तास बरोबर माणसं दिवस आणि तास बरोबर. एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात. माणसं किती आहेत 12, दिवस किती आहेत 16. तर काय विचारले 8 माणसे किती दिवसात करतील प्रश्नचिन्ह. 8 माणसे किती दिवसात करतील प्रश्नचिन्ह. बरोबरच्या इकडेच तुम्हाला मी सांगितले ही इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावरती काय होईल भागिले होईल. भागिले 8, 8 एके 8, 8 दुने 16, 12 दुने 24, 24 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 1. पुढं 43 नंबरचा क्वेश्चन. एकदम सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. बघा 12, 13, 17, 12, 13, 18, 19 या संख्यांची सरासरी काढा. मी पाठीमागच सांगितले सरासरी बरोबर हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा. सरासरी बरोबर वरती काय असते बेरीज, बेरीज भागिले एकूण, बेरीज भागिले एकूण, बेरीज भागिले एकूण. मग ह्या ठिकाणी बेरीज कोणाची येणार ह्या सगळ्या संख्यांची बेरीज. एकूण किती संख्या आहेत 1 2 3 4 आणि 5, भागाकारामध्ये किती येणार 5. आता ह्यांची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज त्या ठिकाणी करून घ्यायची. 12 अधिक 13 अधिक 18 अधिक 19 अधिक 23 करा बेरीज. 3 आणि 2 5 अधिक 8, 5 अधिक 8 13, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 1 20, 22, 22 आणि 3 25, हातच्या आला 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, 6 7 आणि 8 85 त्या ठिकाणी बेरीज आली. 85 त्या ठिकाणी बेरीज आली. 85ला 5 ने भागले तर उत्तर येईल 17, म्हणजे 17 त्या ठिकाणी सरासरी असेल. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असेल. परत त्याच टाईपचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. 44 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे की 400 अधिक 60 भागिले 2 वजा 12 गुणिले 6 याचं उत्तर किती येईल. मग 400 शी काय करणार 400 ॲज इट इज लिहून घेतलं. ओके. अधिक 60 भागिले 2 म्हणजे किती होतात 30, 30 दुने 60 वजा ह्यांचा गुणाकार किती येईल 12 72, 12 72 बरोबर प्रश्नचिन्ह. ओके बरोबर प्रश्नचिन्ह. मग आता बघा हे किती झाले 430 वजा 72, 430 वजा 72. मग 430 मधून 72 गेले, इथनं शून्यातनं जात नाही, तिथं झाले 10, 8, इथं उरले 2, 2आतनं जाणार नाहीत 5, इथं उरले 3, 358 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. 45 नंबरचा क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. तेच जे बॉडमॉसमध्ये विचारलं जाते ना तेच तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बाकी काही विचारलेलं नाही. फार अवघड काही असं विचारले अशातला काही प्रकार नाही. काय विचारले की 700 रुपये चौघांमध्ये किती चौघा जणांमध्ये 7,000 रुपये चौघांमध्ये 2 3 4 5 प्रमाणात वाटल्यामध्ये प्रत्येकच्या ऐवजी त्यांनी तिथं करेक्शन सांगितलं होतं की पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असेल. काय सांगितलं होतं पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असेल असा प्रश्न होता. बघा किती रुपये आहेत 7,000 रुपये आहेत. किती जणांमध्ये वाटलेत चौघा जणांमध्ये. किती प्रमाणामध्ये वाटलेत 2 3 4 आणि 5. मग ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज करायची. 5 आणि 4 9 आणि हे 5, 2 अधिक 3 5, 5 आणि 5 10, किती झाले 14. बेरीज किती झाले 14. जी बेरीज येईल गुणोत्तराचे नीट बघा गुणोत्तराचे जे काय बेरीज येईल त्याने ह्याला भागायचं, ह्याने 14ला भागायचं. 14 एके 14, 14 पंचे 70 म्हणजे उत्तर किती आलं 500. हे 2 शून्य आहे तसे म्हणले उत्तर आलं 500. म्हणजे 1% म्हणजे बघा एकाच किती असणार आहे 500 असणार आहे. मग ह्या 500 सगळ्याला गुणलं, ह्या 500 सगळ्याला गुणलं की उत्तर भेटणार. या 500 सगळ्याला गुणलं की उत्तर भेटणार. ह्या 500 2 ला गुणलं तर पहिल्या व्यक्तीचं भेटणार. ह्या 500 3 ला गुणलं तर दुसऱ्या व्यक्तीचं भेटणार. या 500 4 ला गुणलं तिसऱ्या व्यक्तीचं भेटणार. या 500 5 ला गुणलं चौथ्या व्यक्तीचं भेटणार. मग बघा आपल्याला कोणाचं विचारलंय पहिल्या व्यक्तीचा वाटा किती. एकाच किती आहे 500 रुपये. मग 500 गुणिले 2 किती होईल उत्तर येईल 1000. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर येईल. मग बघा 7000 भरतंय का. इथं किती येईल 500 गुणिले 2 1000. परत 500 गुणिले 3 1500, 500 गुणिले 4 2000, 500 गुणिले 5 2500.
करा बेरीज. 0 हे 2,000 अधिक 1,000 हे झाले 3,000. आणि हे 1,500 अधिक 2,500 ह्याच्यातला एक 500 ह्याच्यात टाकला 3,000 आणि एक 4,000. 3,000 अधिक 4,000 उत्तर किती झालं 7,000. म्हणजे 100% उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. झालं. मला असं वाटतंय की अंकगणितचे सगळे प्रॉब्लेम संपलेले असावेत. ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जेवढे जे काय शक्य होते तेवढे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या कमेंट बॉक्स त्या ठिकाणी सांगा. धन्यवाद.